आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। ताडोबा व्याघ्र प्रकल्पातल्या गिधाडानं चक्क 5 राज्यातून प्रवास करत तमिळनाडू गाठलाय। चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा प्रकल्पातून या गिधाडाला ऑगस्टमध्ये सोडण्यात आलं होतं। N11 असं सांकेतिक क्रमांक असलेल्या या गिधाडाला GPS टॅगही लावण्यात आला होता आणि हे मादी गिधाड सर्वात आधी छत्तीसगडमध्ये गेलं। त्यानंतर 600 किलोमीटर अंतर गाठत तिने गुजरात गाठलं आणि या प्रवासात या मादी गिधाडानं नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे याही जिल्ह्यांमधून उड्डाण केलं। गुजरात महाराष्ट्र सीमेवरती तिच्यावरती उपचार करून तिला पुन्हा एकदा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं। गुजरातमधून निघाल्यानंतर या गिधाडानं महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर असा प्रवास करून कर्नाटकात प्रवेश केला। तमिळनाडू गाठेपर्यंत या गिधाडाने छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा 4 राज्यातून प्रवास केलाय। तर सगळ्यात पहिले ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून हे निघालं, त्यानंतर ते छत्तीसगडमध्ये गेलं आणि छत्तीसगड नंतर गुजरातमध्ये गिधाड गेलं आणि त्यानंतर गुजरातमधून महाराष्ट्रात परत आल्यानंतर पुन्हा एकदा कर्नाटकात हे मादी गिधाड गेलं आणि त्यानंतर मग ते तमिळनाडूत पोहोचलंय। असा 4000 किलोमीटरचा प्रवास या मादी गिधाडानं केलाय। आपण जे सोडलेले आहे ऑगस्ट महिन्यामध्ये साधारणतः तेव्हापासून आपण बघत आलोय की सर्व गिधाडे काही प्रमाणामध्ये त्या ज्या ठिकाणी त्यांना सोडले त्या भागामध्ये काही दिवस राहत होती आणि त्यानंतर त्यांनी एक्सप्लोर करायला सुरुवात केली। छत्तीसगडमध्ये, गुजरातमध्ये, कर्नाटकमध्ये आणि आता तामिळनाडूमध्ये सुद्धा काही गिधाडं आपल्याला तिथे अस्तित्व म्हणजे जे काही आपलं ट्रॅकिंग डेटा आहे त्याच्यावरून आपल्याला माहिती पडतं।